नाद ब्रह्म इति श्रूयते. नाद म्हणजेच ब्रह्मा. कीर्तनात शब्दांना दिशा देणारे आणि भक्तीला गती देणारे तबल्याचे ठेके हे केवळ संगीत नसून साधनेचा भाग आहेत. अशाच नाद साधनेत रमलेल्या आपल्या आजच्या पाहुण्यांशी आपण संवाद साधणार आहोत. श्रोतेहो, आजचे जे पाहुणे आपल्याला लाभले आहेत त्यांचं नाव आहे बाळासाहेब अलासकर. त्यांची 5वी पिढी या संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना स्वतःला 50 वर्षाचा अनुभव आहे कीर्तन क्षेत्रामध्ये. सुप्रसिद्ध तबलावादक बाळासाहेब अलासकर सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आजच्या मुलाखतीला सुरुवात करते आहे आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की आपली तबल्याशी आणि कीर्तन सत्संगाशी ओळख कशी झाली, याची सुरुवात कशी झाली, याबद्दल काय सांगाल? आता सध्या ही माझी 5वी पिढी आहे. बर. आमचे आजोबा, हं, त्यांचं नाव गोपाळबुवा जमदग्ने, पण ते आम्ही दत्तक आल्यामुळे आम्ही अलासकर कुलकर्णी झालो. बर. ते ख्यातनाम कीर्तनकार होते त्या काळचे. हं, आणि वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्यासमोर त्यांनी कथा केली होती. बर. त्यामुळे तशी परंपरा आमच्याकडे ही आता 5वी पिढी आमची आता याच्यामध्ये आहे. अच्छा. आता माझा चिरंजीव आहे श्रीरंग. बरं. तो आता साधारण 32 वर्षाचा आहे. बर. तो पण लहानपणापासून तो म्हणजे तबला त्याचा म्हणजे आमचं बघून किंवा घागबुवांच्या, तो पण घागबुवांची पण साथ केला आहे त्याने. अच्छा. त्यालाही आवड. आता तो इंजिनियर आहे, व्यवस्थित तो इंजिनियर, तरी पण त्यानं कीर्तनाच्या साथी करणे म्हणजे कमीपणा वाटत नाही त्याला. हं, हं. आणि श्रद्धा जोशी आपली गायिका आहे मिरजेची, तिच्या साथीला जातो. शास्त्रीय संगीताच्या बैठकीला जातो. मिरजेला आपला जो महोत्सव होतोय तो अंबाबाई मंदिरामध्ये, त्याच्यामध्ये त्याला साथीला बोलून घेतात मुद्दा म्हणून. अच्छा. हां, म्हणजे तो एक पुढची पिढी. आता नातू माझा 2.5 वर्षाचा आहे. तो पण आता सध्या त्याचं नाव अभिराम आहे. तो पण आमच्या गणपती उत्सव घरी असतो ना, त्याच्याबरोबर तो 2.5 वर्षाचा तो नातू सुद्धा आरती बरोबर तो तबला वाजवतो आता. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की वंश परंपरा तुमची पुढे नक्कीच जाणार आहे. नक्कीच. कीर्तन हा विषय तसा म्हटला तरी इतका अवघड आणि सहज सोपा इतका नाही आहे तो. याचं कारण म्हणजे याला रिहर्सल असत नाही. प्रत्यक्षात वेगवेगळे कीर्तनकार असतात, त्यांना जाऊन तिथं थेट साथ करायला लागते. म्हणजे ते कुठल्या स्वरात म्हणणार आहेत, काय पद म्हणणार आहेत, याचं काही असत नाही. त्यामुळे त्याचं इतकं अनुसंधान ठेवून वाजवावं लागतं. आणि तिथं चालत नाही म्हणजे बाबा हाच ठेका तेवढं काय, इतकंच सेन्सिल असते. आणि शास्त्रीय संगीत हा विषय एकदम भिन्न आहे आणि कीर्तनाची साथी अतिशय वेगळी साथ आहे. अच्छा सर, जसं आपण आता शास्त्रीय संगीताबद्दल बोललात, तर शास्त्रीय तबलावादन आणि कीर्तनातील तबला यामध्ये तुम्हाला बेसिक फरक काय आढळतो? शास्त्रीय संगीताला एकतरी तो म्हणजे विलंबित सगळा विषय असतो. अच्छा. आणि कीर्तनामध्ये त्याला विलंबित हा विषय असत नाही. त्याला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे चाली, म्हणजे आपल्या ज्या लोककला आहेत त्या लोककलेमध्ये येणाऱ्या जे ठेके लागतात ते ठेके सगळे तुम्हाला कीर्तनामध्ये वाजवायला लागतात. अच्छा. उदाहरणार्थ आता गवळण वाजवायला लागती, बरोबर. त्याच्यानंतर पोवाडा वाजवायला लागतो, ऐतिहासिक गाणी असतात, एखादा अभंग वाजवायला लागतो. धुमाळी ही सगळ्यात विषय अवघड आहे. तो मोठ्या दिग्गज कलाकारांना सुद्धा धुमाळी हा ठेका येतच नाही. अच्छा. हां सर, जसं आपलं बोलणं झालं होतं, तर कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग आणि करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्याकडून आपल्याला बरीच प्रेरणा मिळालेली आहे. आणि मला वाटतं घाग बुवांसोबत आपले हजारो कीर्तनं आपण साथसंगत केली आहे. तर त्याच्या अनुभवाविषयी काय सांगता येईल? प्रथम मी ज्यावेळेला म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी सुरुवात माझी गोविंद बुवा वठारकर म्हणून जे एक तबला वादक होते, त्यांचे मोठे भाऊ हनुमंत बुवा वठारकर हे पण त्यावेळेला प्रख्यात कीर्तनकार होते. त्यांनी मला 15व्या वर्षी म्हटले की तू आमच्याबरोबर साथीला चल कोकणामध्ये. अच्छा. मी म्हटलं ते असू दे, म्हटले मी तुला सगळं शिकवतो, चल. मग सुरुवात त्यांनी सगळी माझी त्या कीर्तनापासून त्यांच्या साथी कशा असतात, धुमाळी कशी वाजवायची, लग्गी कशी वाजवायची, उतरण कशी घ्यायची, असे वेगवेगळे प्रकार जे असतात कीर्तनातल्या साथीचे, ते त्यांनी मला बसून घ्यायचे सकाळी 12 तास आणि रात्री ते कीर्तनामध्ये मी तसं सादर करायचं. महाराजांच्या कृपेनं ते सगळं जमायचं. एक थोडी डोक्यामध्ये सगळा विषय असायचा, पण नेमकं तिथं ऑडियन्स समोर असायचं ना, 500-500 लोक कीर्तन ऐकायला असायचे. त्यात दिग्गज साथीदार असायचे, चांगले गायक लोक ऐकायला असायचे. त्यांच्यासमोर आपण स्टेजवर बसून वाजवायचं म्हणजे लोकांच्या अपेक्षा असतात, कीर्तनाचे साथीदार आहेत, लांबनं बोलवलेत,
मग त्याप्रमाणे ते त्यांनी सगळी माझी तयारी करून घेतली. अच्छा. आणि कीर्तन हा असा विषय आहे की लाईव्ह परफॉर्मन्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतकं सतर्क आणि तयारी असणं फारच आवश्यक आहे. बरोबर बरोबर. सर, दत्तदास बुवा घागांसोबत आपण हजारो कीर्तनं वाजवलेली आहेत, त्याच्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग असा आठवतो का? आपले जे आद्य शंकराचार्य आता जे शंकराचार्य होऊन गेले, बरं. कराडकर बुवा, रामचंद्र बुवा कराडकर, हम्म, हम्म, ते कराडकर पठडी म्हणून महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची मोठी परंपरा असलेली पठडी होती. हम्म, हम्म. त्या पठडीचे अनेक शिष्य होते. त्यातले एक उत्तम म्हणजे एक म्हटलं आदर्श म्हटलं तर ते दत्तदास बुवा घाग, हम्म. हे कीर्तन सूर्य बरोबर. दत्तदास बुवा घाग यांच्याबरोबर ते नरसोबावाडीतच राहतात ना, हम्म, त्यामुळे ते मला म्हणायचे चल माझ्याबरोबर साथीला. हम्म. त्यांचं कीर्तन वाजवायचं म्हणजे एखाद्या दिग्गज भीमसेन जोशीच्या साथीला एकदम बसायचा असा विषय होता, कारण त्यांना संगीतातलं प्रचंड ज्ञान होतं, गाणं उत्तम होतं त्यांचं आणि प्रसिद्ध होते ते. अच्छा. त्यांच्या साथीला गेलो आणि घागबुवांचा साथीदार म्हणून एक वेगळी माझी ओळख निर्माण व्हायला लागली. अच्छा. हां, प्रत्येक कीर्तनकार म्हणायचं की हा घागबुवांचा साथीदार आहे. अरे म्हणजे केवढा मोठा माणूस आहे. आणि मोठ्या मोठ्या महोत्सवामध्ये जिथं जिथं 5-5 हजाराचा ऑडियन्स असायचा. ग्वाल्हेरला संगीत संयमवर महोत्सव झाला 7 दिवसांचा. तिथं 2 तबलावादकांची निवड झाली महाराष्ट्रातनं, बर. पुण्याचे प्रसाद जोशी आणि मी. मी 2-2 तबले, एका वेळेला कीर्तनकार 5-5 हजाराचा ऑडियन्स असायचा. त्या महोत्सवासाठी माझी म्हणून निवड झाली. अच्छा. हां, 7 दिवस तिथे म्हणजे तो एक वेगळा आनंद मिळायचा. बरं. सर, जसं आपण सुरुवातीला बोललो, तुमच्या 5 पिढ्यांपासनं ही परंपरा सुरू आहे, पण तबल्याचं बेसिक म्हणजे प्राथमिक शिक्षण तुम्ही कुठनं घेतलं आणि तुमच्या याच्यातले गुरु कोणते आहेत? तसे म्हटलं तर माझे मोठे भाऊ होते, बरं. आता ते वारले. ते सुद्धा आकाशवाणीला इथं साथीला यायचे. अच्छा. मोरेश्वर गोविंद कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं. हां, हां. ते संगीत म्हणजे तबला विशारद, गायन विशारद असं ते. त्यांच्याकडं प्राथमिक त्यांनी मला साधारण बाबा हे असं वाजायला पाहिजे, असं त्यातलं सगळं महत्त्व असतं ते सगळं मला त्यांनी सांगितलं. बरं. सर, आजपर्यंत आपण करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे, नारायण शास्त्री गोडबोले, मोहन बुवा कुबेर, मुकुंद बुवा देवरस, मकरंद बुवा सुमंत यासारख्या दिग्गज कीर्तनकारांना साथसंगत केलेली आहे. इतक्या वर्षापासून करता आहे. 35 वर्ष. 35 वर्षापासून. तर हे सगळे वेगवेगळे कीर्तनकार, वेगवेगळा आवाज आणि प्रत्येकाची एक स्टाईल असते सर, पद्धत असते. तर याच्याविषयी काय सांगता येईल की यांच्यासोबत जुळवून घेताना तुम्हाला काय काय करावं लागतं? त्यांच्याकडे एकच होतं की हा घागबुवांचा तब्बल जे आहे म्हणजे तो आम्हाला चालेल. अच्छा. हां, ही माझी म्हणजे एक सर्टिफिकेट असायचं लोकांना. अरे तुमचा साथीदार मग तो मला चालेल. नरसोबावाडीला मोठे महोत्सव व्हायचे किंवा अन्य ठिकाणी महोत्सव व्हायचे. हां, मग घागबुवांचा तब्बल जे म्हणजे मग तो आम्हाला चालेल, ही सगळ्यांची एक व्याख्या ठरली होती त्यावेळेला. अच्छा. हां, त्यामुळे मोठ्या मोठ्या महोत्सवामध्ये असं मग मला ती संधी मिळायची. बरं. सर, आता गेली 50 वर्ष म्हणजे 5 दशकांपासून आपण सगळ्यांना साथसंगत करत आहे आणि वेगवेगळ्या मला वाटतं गायकांसोबतही आपण भरपूर साथसंगत केली आहे. तर त्या गायकांबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल काय सांगता येईल? आत्तापर्यंत रामचंद्र बुवा कराडकर बरं. जे कीर्तनकार होते महाराष्ट्रातले, महाराष्ट्र भूषण, त्यांना राज्य पुरस्कार पण मिळाला होता. त्यांच्या साथीचा पहिला मला योग आला. बरं. त्यानंतर कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग यांच्याही साथीचा जवळजवळ 35 वर्ष मी त्यांच्या साथीला होतोच. पण अधूनमधून हनुमंत बुवा वठारकर, बरं. त्याच्यानंतर चारुदत्त बुवा आफळे, मोहन बुवा कुबेर, मुकुंद बुवा देवरस, गोव्यातील गंगाधर बुवा व्यास, संजय व्यास, त्याच्यानंतर औरंगाबादकर बुवा पूर्वीचे म्हणजे आता ते हयात नाही आहेत, घैसास बुवा, बरं. असे त्या काळचे दिग्गज सगळे कीर्तनकार होते. त्यांच्या सगळ्या साथीला मला योग आला. आता नवीन पिढीतला म्हटलं तरी आता ते शरद बुवा घाग असतील किंवा विवेक बुवा गोखले असतील, आता सध्या आपल्याकडे येतात ते. त्याच्यानंतर सुहास बुवा वजे आहे, त्याच्यानंतर चरोलीकर बुवा, कानडे बुवा, बरं. जे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्या सगळ्या साथीला मला योग आला. तसंच या संगीत क्षेत्रामध्ये आता ज्या गायिका आहेत, मंजुषा कुलकर्णी पाटील, बरं. त्या पूर्वी नरसोबावाडीला सेवा करायला यायच्या. अच्छा. ते मला म्हणायचे बाळू काका तुम्ही तिथे या माझ्याबरोबर. बरं. त्यानंतर शाल्मली जोशी सध्याच्या आता ती आकाशवाणीला किंवा दूरदर्शनला त्यांचे कार्यक्रम झालेत बरेच. बरं. ते पण म्हणायचे की बाळू काका इथं मी सेवेला यायचे, तुम्ही मला तबल्याला पाहिजे. बरं. त्यामुळे ते पण मला बोलवायचे. अजित कडकडे तर दत्तप्रेम त्यांचं अतिशय हे होतं, वाडीला ते कायम यायचेच. मग घरगुती ज्यावेळेला एक बैठक होती त्यावेळेला त्यांचे साथीदार आले नव्हते, ते एकटेच असे सेवेला म्हणून आले होते. अच्छा. अजित कडकडे. अजित कडकडे. मग ती अशी घरगुती एक मैफिल होती. बरं. मग स्वतः घागबुवा तिथं होतेच आणि ते कडकडे म्हणले की तुमचा तो बाळू आहे तबला, त्याला जरा बोलवा. मग आम्ही असे तासभर त्यांच्या घरगुती मैफिलीला त्यांचा योग आला मला. अच्छा. त्याच्यानंतर जयमाला शिलेदार ज्या आपल्या गायिका होत्या मोठ्या किंवा नाटकामध्ये काम करणाऱ्या, संगीत नाटकामध्ये विशेषतः त्यांचं मोठं होतं, बरं. त्या पण नरसोबावाडीला यायच्या. म्हणजे महाराजांची पादुकांची पूजा चालली होती, बरं.
तिथं समोरच मला गायन सेवा करायची इच्छा आहे वा असं त्या म्हणाल्या. मग तबल्याला बसायला काय मला म्हटलं, अहो म्हटलं एवढं मोठी सांभाळून घ्या म्हटलं मला. तर तिथं महाराजांच्याकडे पूजा चालू आहे आणि समोर मला तिथं साथीचा त्यांच्याबरोबर त्यांनी मला पाठीवर हात मारला. अरे वा वा म्हटलं, छान वाजवतोस. म्हणजे मी आपलं घाबरत घाबरतच त्यांच्या साथीला असं बसलो होतो. म्हणजे अशा मला वाटतं सुवर्ण संधी तुम्हाला भरपूर मिळालेल्या आहेत. सर, जसं आपण मगाशी बोललो, सलग 30 वर्ष गोव्यात नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी आपण तबलावादन केलं आहे, ती पण सेवा दिलेली आहे. तर तिथला अनुभव कसा होता? गोव्यामध्ये नवरात्र उत्सवाला अतिशय महत्त्वाचं बरं. आहे. 37 ठिकाणी नवरात्र होतात. अच्छा. त्यामुळे 37 कीर्तनकार, 37 साथीदार, तबलावादक किंवा 37 हार्मोनियम वादक अच्छा. अशा सगळ्यांची त्याला मागणी असायची. अच्छा. मग गोव्यामध्ये त्याची उपलब्धता असायची नाही. म्हणून त्यामध्ये आमच्यासारख्या लोकांना बोलून घ्यायची की तुम्ही साथीला याल का नवरात्राला. मग आम्ही जिथं चांगले कीर्तनकार असेल त्यांच्या साथीला आम्ही तिथं जायचं. मग ते नवरात्र एक कुंडई म्हणून एक श्री हनुमान मंदिर आहे, तिथं सलग 18 वर्ष ते म्हटले तुम्ही सलग आमच्याकडे साथीला यायला पाहिजे. आमचा कीर्तनकार बदलेल तर साथीला मात्र तुम्ही यायला पाहिजे. बरोबर. सर, जसं नृसिंहवाडीमध्ये प्रतिवर्षी पार पडणाऱ्या कृष्णवेणी उत्सव झाला, तसं गोपाळकाला उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मकाळ उत्सव, दत्त जयंती उत्सव इत्यादी उत्सवातील भक्तिगीत कार्यक्रमासाठी पण नामवंत गायकांसाठी आपण तबलावादन केलेलं आहे आणि इतक्या वर्षापासून करता आहे. हो, अजूनही. त्याचा एखादा अविस्मरणीय प्रसंग किंवा काही सांगता येईल का श्रोत्यांना? पूर्वी कसं आहे, साथीदारांची म्हणजे तशी वानवा खूप असायची. म्हणजे बाहेर न येणारे म्हणजे त्यांना आम्ही बिदागी वगैरे देऊ शकत नव्हतो ना. त्यामुळे नुसता गायनाला किंवा कीर्तनाला सेवेला येणारी बरीच मंडळी, दिग्गज मंडळी असायची. मग ते म्हणायचे की साथीला तुम्हीच थांबा तिथं. अच्छा. प्रत्येक महोत्सवात. आणि जे त्याचं नियोजन असायचं कृष्णावेणी मंडळाचं किंवा मोठे मोठे आता महोत्सव होतात, दत्तदास बुवा घाग आणि आम्ही दोघं मिळून त्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळी आखायची. अच्छा. आणि आमची इतकी ओळख असायची सगळीकडे गेल्यामुळं की ते लोक म्हणायचे की आम्हाला प्रवास खर्च पण देऊ नका, कारण आम्हाला महाराजांच्या सेवेला बोलवा. वा. त्यामुळे त्यांचं आता किशोरीताई आमोणकर ह्या सुद्धा माझ्या घरी 2-3 वेळा येऊन गेलेत. क्या बात आहे. म्हणजे मी गागबोनचा तब्बलजी असं म्हणून त्यांनी सुद्धा 3 वेळा कोणाच्या घरी जात नव्हते त्या, कारण माझ्या घरी 3 वेळा येऊन गेलेत. रामदास कामत असतील, आपले प्रभाकर कारेकर, पंडित प्रभाकर क्या बात कारेकर, आहे. ही सगळी दिग्गज मंडळी मग आमच्या सहवासात किंवा आमचं येणं जाणं नेहमी असायचं. म्हणजे तुम्हाला ते सौभाग्य प्राप्त झालेलं अभिषेकी आहे पंडित सगळ्यांसोबत. जितेंद्र अभिषेकी तर म्हणजे मला वैयक्तिक बाळू या नावानं ओळखत होते. आहा. त्यांच्या घरीही आम्ही गेलेलो आहे. अच्छा. ते म्हणजे घागबुवांचा तब्बलजी, म्हणजे त्यांचं गाण्याचा कार्यक्रम का अभिषेकी बुवांचा बरं. आणि घागबुवांचं कीर्तन असं एकाच मंदिरात कार्यक्रम असायचा. अच्छा. म्हणजे त्यांच्या अभिषेकींच्या गाण्याला आम्ही बसायचं तिथं आणि घागबुवांच्या कीर्तनाला अभिषेकी स्वतः ऐकायला असायचे. ते मला त्यावेळेला टेन्शन यायचं, अरे एवढी दिग्गज मंडळी आणि मी तबला वाजवणार कीर्तनात. पण महाराजांच्या कृपेने सगळं म्हणजे म्हणजे साथसंगत असं जमायची. म्हणायला हरकत नाही सर की तुमचं अहोभाग्य आहे की इतक्या नक्कीच. मोठ्या मोठ्या नक्कीच, कलाकारांच्या नक्कीच. सान्निध्यात येऊन तुम्हाला साथसंगत करण्याची संधी मिळाली. बरोबर. सर, जसं कुटुंब रंगलंय काव्यात या कार्यक्रमासाठीही विसुभाऊ बापट यांना आपण साथसंगत केली आहे, तर तो अनुभव कसा होता, त्याबद्दल काय सांगाल? ते बापट ज्यावेळेला म्हणजे घागबुवांच्या परिचयाचे होतेच ते. बरं. मग त्यांनी वाडीत कार्यक्रम आमचं साहित्य कलाकेंद्र साहित्य प्रतिष्ठान मंडळ आहे, त्याचा आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ह्याच्यात कार्यक्रम घेतो. तसं एक काव्य संध्या म्हणून आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. मग ते कुटुंब रंगलं काव्यात ते काहीतरी, मग ते त्यांना माझा परिचय होता. ते मला म्हटले मी साथीदार आणणार नाही, मला साथीला तूच पाहिजेस तिथे. अच्छा. त्यामुळं त्या 2.5 तासाचा कार्यक्रम त्यांनी म्हटले माझ्यावर येशील काय, पुन्हा कुठेही साथीला येशील काय, असं तबला ऐकायला मिळायचं नाही म्हटले. त्यामुळं त्याचा एक अनुभव वेगळा होता. अच्छा. परमपूज्य हरिकाका गोसावी आणि परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांच्यासमोरही आपल्याला सेवा आपण दिलेली आहे सर, तर हा पण एक खूप चांगला अनुभव आहे. तर याच्यावर प्रकाश टाकताना काय सांगा? त्यांना दत्तगीतं खूप आवडायची दोघांना. बरं. मग आमच्या घागबुवांना म्हणायचे की आमच्या घरी येऊन घरगुती बैठक, म्हणजे ऑडियन्स वगैरे मला काय नको, बरं, माझ्या समोर येऊन मला दत्तगीतं ऐकवा. मग त्यांच्यावर आम्ही घागबुवांच्या बरोबर आम्ही नेहमी असे खुली बंद कार्यक्रम, अच्छा, कोणी नाही, समोर नाना महाराज तराणेकर, घागबुवा आणि मी असंच ते दत्तगीतं त्यांची. आणि त्यांना म्हणजे नाद ब्रह्म काय असतोय किंवा दत्तांचं काय महात्म्य आहे आणि घागबुवांच्या तोंडातनं येणारी जी पदं, कारण घागबुवा म्हणजे एक म्हणजे काय म्हणतात त्याला, तेमेस्वामींचा आशीर्वादच त्यांच्यावर होता. अगदी बरोबर. सर, एक कीर्तनकार आणि तबलजी यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा असतो असं आपल्याला वाटतं? कारण आजपर्यंत आपण हजारो कीर्तनांचा आपल्याला अनुभव आहे, पाठीशी आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल की ते किती महत्त्वाचा टप्पा आहे हा? कीर्तन हे कसं अष्टांगपूर्ण कीर्तन आहे. गायनाला कसं फक्त गायन असतं, पण कीर्तनामध्ये तुम्हाला आठ गोष्टी तुम्हाला
म्हणजे सादर करावे लागतात. म्हणजे त्याच्यात गायन आलं, त्याच्यानंतर नाट्य आलं, अभिनय आला, म्हणजे हास्य रस आला, करुण रस आला, वेगवेगळे रस, षडरस म्हणतो आपण ज्याला, विनोदी पण भाग झाला विनोदी त्याचा. विनोद आला, ह्या सगळ्या गोष्टी, वीर रस आला, हा बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी एकच कीर्तन माध्यम असं आहे आणि ते प्रबोधन होते त्यातून. म्हणजे आपले संत मंडळी होऊन गेली, दिग्गज मंडळी. आणि कीर्तनाला कोणाचे बंधन नाही, कुठल्याही म्हणजे कुठल्याही जातीचं धर्माचं बंधन नाही. म्हणजे अगदी कालिदासांच्या पासून त्यानंतर शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदयी गोविंद, अशी शेख मोहम्मदांच्या सुद्धा तिथं त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये उल्लेख असं तुम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये ऐकायला मिळणार नाही. म्हणजे इतर कीर्तनकारांना किंवा इतर कुठल्याही गोष्टींना तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत. म्हणजे त्यांचंही किती महत्त्व होतं या संतांचं. सर, आजच्या तरुणांनी तबला किंवा कीर्तन सत्संगाकडे समजा वळायचं असेल तर त्यांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे असं आपल्याला वाटतं? काय आहे, लोकांना वाटतं की कीर्तन म्हणजे काय वाजवायचं, एक कमीपण वाटते लोकांना. अच्छा. पण प्रत्यक्षात जेव्हा तिथं असते त्यावेळेला नंतर लोक म्हणतात, अरे कीर्तन म्हणजे चांगले चांगले दिग्गज तब्बलजी सुद्धा कीर्तन ऐकायला येतात. ते म्हटले कीर्तनाची साथ ही इतकी सोपी नाही म्हटले, ते तुम्हीच वाजवा म्हटले. त्यामुळे त्याच्याकरता एक वेगळा म्हणजे अभ्यासच आहे किंवा त्या कीर्तनकारांच्या सानिध्यात कायम तुम्हाला राहावंच लागेल, त्याशिवाय ती साथ संग जमणार नाही. आणि शेवटी कीर्तन कसं आहे, हार्मोनियम आणि तबला आणि ह्या तिघांचा समन्वय जमला तर ते लोकांच्यापर्यंत छानपैकी जाते, उठावदार होते, श्रोता पण टिकून राहतो. म्हणजे दोन हात पाहिजे म्हणतात. हा म्हणजे हार्मोनियम, त म्हणजे तबला, अरे वा, असे दोन हात असं म्हणून त्याला हात म्हणतात. हे दोन हात चांगले पाहिजेत, तिघांचं मिळून जे कीर्तन आहे त्याला कीर्तन म्हणतात. वा, क्या बात आहे. सर, आपल्याला काय वाटतं, आजकालचं जे हेक्टिक सगळ्यांचं लाईफ आहे, खूप बिझी आणि सगळ्यांचं टाईट शेड्यूल असतं असं पाहायला गेलं तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कीर्तन सत्संगाचं महत्त्व काय आहे असं आपल्याला वाटतं? मला वाटतं शहरात आज तरुण पिढी बऱ्यापैकी ह्याच्याकडे वळाली, कीर्तनाकडे वळायला लागली. म्हणजे मोठी मोठी शिबिरं होतात. आपले चारुदत्त बुवा आपले असतील ते आता मोठ्या मोठ्या प्रकारचे शिबिरं घेतात. म्हणजे ऑनलाईन पण आता कीर्तनाचे शिबिरं भरपूर घेतात. आम्ही सुद्धा मध्यंतरी नरसोबावाडीमध्ये हरिभक्तीपरायण मोहन बुवा कुबेर यांना बोलवून आम्ही नरसोबावाडीमध्ये 7 दिवसाचं छानपैकी शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये डॉक्टर लोक होते, इंजिनियर होते. 7 दिवसात त्यांनी कीर्तन शिबिर, म्हणजे कीर्तनातला एक वेगळा आनंद आहे, याचा अनुभूती त्या लोकांना आली, त्यामुळे आवड निर्माण झाली. सर, आजपर्यंत आपण म्हणजे गेल्या 50 वर्षापासून कीर्तन सेवेत आहात, तर आपल्याला वेगवेगळ्या सन्मानांनी पण सन्मानित करण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या पुरस्कारांनी पण. त्याचा मुख्याचा जर उल्लेख करायचा झाला तर कोणता कराल? पुण्यामध्ये जे नारद मंदिर आपलं आहे तिथे मोठे मोठे महोत्सव दरवर्षी येतात. आणि दरवर्षी एका उत्कृष्ट साथीदार, एखादा उत्कृष्ट कीर्तनकार आणि एक हार्मोनियम वादक अशी दर खेपेला ते एक यांची निवड करतात, म्हणजे साथीदारांची. त्याच्यामध्ये माझी त्यांनी निवड केली होती, उत्कृष्ट तबलावादक, म्हणजे कीर्तनाचा तबलावादक म्हणून, तबलावादक नव्हे, उत्कृष्ट साथीदार. पुण्यातील नारद मंदिरामध्ये सर्वोत्कृष्ट कीर्तन साथीदार म्हणून पुरस्कार त्यांनी मला सन्मानित केलं. त्याच्यानंतर महर्षी वेदव्यास जे नारदीय कीर्तन संमेलन असते त्याच्यामध्ये लयभूषण, कारण कीर्तनाला लय ही अत्यंत महत्वाची असते, त्याच्यावर सगळं कीर्तनकाराचं गाणं सगळं अवलंबून असतं. कारण संगीत प्राधान्य आहे कीर्तनामध्ये. कसं सुरुवातीला संगीतानंच सगळं करायला लागतं. कीर्तनाचा म्हणजे म्हटलं आत्मा म्हणजे गाभा, म्हणजे त्याच्यावरून पुढे कीर्तनकाराचं हे ओळखतात, म्हणजे बाबा किती तयारी आहे ह्या माणसाची. त्यामुळे ते लयभूषण ही विशेष उपाधी मला त्यावेळेला त्यांनी प्राप्त करून दिली. त्यानंतर आपले जे शासनाचे जे कीर्तन महोत्सव होता सांस्कृतिक संचलनामार्फत, तिथं मला 2-3 ठिकाणी शासनामार्फत वाईला म्हणा, दापोलीला, चिपळूणला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, कोल्हापूरला साथीसाठी मला त्यांनी माझी निवड केली होती. आणि शासनामार्फत माझा यथोचित गौरव केला होता, उत्कृष्ट साथीदार म्हणून. त्यानंतर एक मोठा अनुभव म्हणजे माझा, मी ग्वाल्हेरला गेलो होतो ज्यावेळेला संगीत स्वयंवर महोत्सव होता. त्यावेळेला विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे यांनी एक विशेष म्हणजे महाराष्ट्रातले 7 दिग्गज कीर्तनकारांना आमंत्रित केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रात. आणि त्यांना प्रत्येकाला एक वेगळं स्वयंवर दिलं होतं. आमच्या घागभवनात त्यांनी रुक्मिणी स्वयंवर तुम्ही सादर करा असं 6 महिन्यापूर्वी सांगितलं, त्याची तयारी करून या. आणि स्वयंवर म्हणजे काय असते, फक्त कीर्तनात स्वयंवर केलं नाही त्यांनी, तर तिथे प्रत्यक्षात स्वयंवर केलं त्यांनी. म्हणजे नंतर फराळ वाटला, अक्षदा टाकल्या, फुलं उधळली, म्हणजे स्वयंवर कसा होता त्याचं प्रात्यक्षिक दर्शन त्यांनी दाखवलं. ते सगळं त्यांनी उभा केलं होतं. लोकांना अक्षदा वाटल्या होत्या, प्रेक्षकांना. कीर्तन झाल्यानंतर जसं लग्नात फराळ देतात तसं स्वयंवर झालं तर प्रत्येकाला फराळ दिला त्यांनी.
असे 7 दिवस आणि 7ही दिवस साथीचे कीर्तनकारांना मला त्यांनी साथीसाठी विशेष म्हणून आमंत्रित केलं होतं. अच्छा, हा एक चांगला तो अनुभव त्यांच्या हस्ते म्हणजे सन्मान माझा म्हणजे माझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण. बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा क्षण म्हणजे की नुसताच साथीदार नव्हे तर साथीदाराला सन्मान किती असतात. शेवटी कसं आहे, कलेनं जग जवळ येते. बरोबर 500 लोक आम्हाला बघत असतात, बरोबर. आम्ही फक्त साथ करत असतो. अरे तुम्ही तिथं परवा कीर्तनाला होता, साथीला होता, नमस्कार काय म्हणताय, म्हणजे अशी चौकशी करतात. कलाकाराला शेवटी जग जवळच येते. आणि मला वाटतं ही पण एक कौतुकाची थाप, ही मोठी पावतीच आहे. नक्कीच. त्यानंतर मग आता आम्ही काय केलं, आता एक 8-10 वर्षात जसे घागबनचं निधन झालं, मग त्यानंतर माझं थोडंसं तबला म्हणजे साथ म्हणजे परगावी जायचं बंद झालं. पण नरसोबावाडीमध्ये जे उत्सव होता त्याच्यामध्ये मी साथीला असतो. मग ते आम्ही काय केलं की कलागंधर्व साहित्य मंडळ म्हणून आम्ही मंडळ स्थापन केलं. आता 7वं वर्ष आहे. त्या माध्यमातून साहित्य, संगीत, कला अशी जी एक मंडळी आपली आहेत पंचक्रोशीमध्ये किंवा नरसोबावाडीमध्ये, ज्यांच्याकडे कला आहे पण त्यांना व्यासपीठ नाही आहे, म्हणून आम्ही ते स्थापन केलं. आणि सध्या आम्ही ते काम साहित्य म्हणजे त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं. मिळवून दिलं. त्याचा मी 3 वर्ष अध्यक्ष होतो. हां, चैतन्य महाराज देगलूरकर एक अध्यक्ष म्हणून आले होते, धनश्री ते लेले त्या पण एक अध्यक्ष म्हणून आले होते. पहिल्या वर्षी नारायणबुवा काणे त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणून बोलवलं. आणि यंदा म्हणजे आम्ही एक असं एक न भूतो न भविष्यती आमच्या हातनं महाराजांच्या कृपेनं गोष्ट घडली. म्हणजे यंदा आम्ही एक संगीत नाटक बसवलं, संगीत राजगायक. लिहिला म्हणजे आमच्या नरसोबावाडीतले डॉक्टर दिनेश फडणीस, गुरुप्रसाद रिसबूड यांनी त्याला चाली लावल्या, 27 पदांच्या चाली लावल्या. त्याला मी 2.5 तास नाटक झालं. त्याला म्हणजे तबल्याला मी होतो. म्हणजे नरसोबावाडीतले काम करणारे सगळे नरसोबावाडीतलेच कलाकार पण सगळे. 10 प्रवेश होते आणि 2 अंकी नाटक होते, संगीत राजगायक म्हणून. म्हणजे कुठलं असं बाहेरचं नाटक आम्ही घेतलं नाही, आम्हीच तयार केलं निर्माण. म्हणजे वाडीमध्ये किती कलाकार असतात, त्यांना म्हणजे व्यासपीठच नाही आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना एकत्र आणलं आणि 6 महिने ते आम्ही नाटक बसवून आत्ता परवा आम्ही ते नाटक सादर केलं. लोकांनी एवढं कौतुक केलं की मागणी आता आमच्याकडे तुम्ही काय नाटक येऊन करा. म्हणजे त्याचा पहिलाच प्रयोग झाला. आता मागणी आहे लोकांची की हाच प्रयोग तुम्ही आता जयसिंगपूरला ती आपली नाट्यसंस्था आहे ते म्हटलं आमच्याकडे एकदा करा. सांगलीवाले म्हणाले अहो तुम्ही एवढे मोठे कलाकार वाढीतात, एकदा आमच्या इथे येऊन करा. त्यामुळे ते एक आम्हाला एक विशेष आनंद आहे. हे सगळं आम्ही म्हणजे घागबुवांचे आम्हाला जे काही शिकवलंय किंवा त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही सगळ्या गोष्टी. अजून एक मी वेगळा अनुभव सांगतो. कर्नाटकामध्ये सदलगाव म्हणून एक गाव आहे, तिथं साथीसाठी मला बोलवलं होतं. तिथं परंपरा मला काय माहीत नव्हत्या, पहिल्यांदाच मी गेलो होतो. आणि ज्यावेळेला मुख्य उत्सव असतोय, ज्यावेळेला मुख्य दिवस त्या उत्सवाचा गोपाळकाला, म्हणजे त्या तब्बलजीनं म्हणत तिथं अंगातला शर्ट वगैरे काढायचा आणि तिथं त्याला गोपाळकृष्ण म्हणून नटवला. म्हणजे 500 श्रोते होते, त्यांच्या देखील मला त्यांनी गोपाळकृष्ण केला. तब्बलजीला गोपाळकृष्ण केला. सगळं ते मुकुट घातला, हे घातलं, बासरी आणून दिली. मग ती दही अंडी तिथं फोडायची, मग ती दही अंडी मी फोडायची. मग ते दही अंडी फोडली की तिथनं मग आम्हाला ते सगळे लोक जे असतात, तिथं नदी आहे, कृष्णा नदी तिथं आहे. मग ते सगळे कृष्णाला घेऊन असं ते नदीवर जायचं. मग घरोघरी तिथं सगळ्या महिला मंडळी पायावर पाणी घालायचं. त्याच्यानंतर औक्षण करायचं, गोपाळकृष्ण आमच्या दारात आला म्हणून. मग ते गोपिका वगैरे ते अशा सगळ्या पेंद्या बिंद्या असे ते सगळे ते नटलेले सगळे लोक ते संपूर्ण गावातली मिरवणूक करून त्या नदीकाठी जायची. तिथं रासक्रीडा खेळल्यासारखं ते रासक्रीडा खेळायची. मग त्यांनी एकट्यानं कोणीतरी ते चेंडू टाकायचा पाण्यात, मग तो मी नेऊन कृष्णाला आणायचा गोपाळकृष्ण. हा, म्हणजे तब्बलजीला काय काय करावं लागतं हे मला म्हणजे एकदमच म्हणजे तिथं काय आता आश्चर्यच वाटलं मला. म्हणजे इतके वर्षापासून सर तुम्ही तबला वादन करताय, साथसंगत करताय, पण हा मला वाटतं अगदीच वेगळा अनुभव. अच्छा सर, तुमच्या मते आजची जर तरुण पिढी त्यांना समजा कीर्तन सेवेमध्ये यायचं आहे किंवा एक तबला वादक म्हणून जर प्रसिद्ध व्हायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? कीर्तन वाजवणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे त्याची साथ करणं, कारण त्या बुवांचा स्वभाव, त्यांची पठडी वेगवेगळ्या आहेत. कीर्तनकारामध्ये एक म्हणजे हरदासी जी आपली आहे पद्धत, नारदी आहे कीर्तन पद्धती. त्यानंतर रामदासी पद्धती वेगळी आहे. त्यानंतर वारकरी ते पद्धती वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे ठेके म्हणा किंवा त्यांचे लय म्हणा किंवा सादरीकरणाचे त्यांचे जे वेगवेगळे प्रकार असतात, ते सगळे प्रकार तिथं वाजवायला येणं हे म्हणजे त्या जे आता नवीन साथीदार आहेत त्यांना आमची विनंती आहे. त्याच्याकरता सुद्धा आम्ही एक काय केलंय की एक वेगळं व्यासपीठ आम्ही आता निर्माण करतोय. आता कार्यशाळा वगैरे वेगवेगळ्या आम्ही कार्यशाळा पण घेतलेली आहे, फक्त साथीदारांच्या करता. पण तरी पण एक वेगळा अनुभव असा असतो की
त्यांना वाटते की कीर्तन म्हणजे इतकं सोपं आहे काय पण ते प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण वाजवतो बसल्यानंतर मग त्यांची तिथे कसं होते, मग बुवांना सांगायला लागते अरे असं वाजव, असं वाजव. मग त्यांच्या लक्षात येते की बाबा हे इतकं कीर्तन वाजवणं इतकं सोपं नाही आहे. अच्छा. त्याच्याकरता काही कोणाला तरी जे नेहमी ह्यांचं म्हणणं काय आहे माझं की तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन हजर राहा. ज्यावेळेला कीर्तनं चालतात तिथे तबलजीच्या शेजारी येऊन तिथे बसा, म्हणजे नेमकं काय वाजवतात तिथे कुठं विचारा त्यांना नंतर, बाबा हा ठेका कसा आहे, धुमाळी कशी आहे. म्हणजे सरावाबरोबरच त्यांना प्रत्यक्ष हे पाहणं प्रत्यक्ष पाहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि प्राथमिक शिक्षण त्याच्यासोबतच. म्हणजे मला जरी साथीला कुठं बोलवलं जिथं साथ नसली तरी आमच्या नरसोबातले प्रत्येक कीर्तन काही वेळा बाहेरचे पण साथीदार यायचे ना, पण आम्ही तिथे त्या तबलजीच्या जवळपास असायचे. कारण ते कसं वाजवतात, बुवांना कसं त्यांचं आवडते, मग ते आम्ही त्याचं अनुकरण करायचं किंवा त्यांच्या भेटायचं त्यांना, बाबा हे मला जरा शिकव, पण आम्ही त्यांच्याकडे काहीतरी थोडं घ्यायचं. कारण शेवटी गुरु काय अनेक गुरु लागतात, एकच गुरुजी आपण थांबून चालत नाही. बरोबर. प्रत्येकाकडे वेगवेगळं काहीतरी आपल्याला ते मटेरियल मिळत असते. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मग ते म्हणाले अरे तुझा हात चांगला आहे, छान वाजवतोस. काय काय ते मला पण म्हणायची. आता आमचं थोडंसं अज्ञान कसं आहे की मी कोणाकडे शिकलेलं नाहीये, त्यामुळे माझ्या परीक्षा पण झालेल्या नाहीत तबल्याच्या. पण ज्यावेळेला मी साथी करायचं, साथीत काही जे असं वाजून जायचं आपोआपच, काही लग्या म्हणा, काही उठावण्या म्हणा. नंतर मध्ये तबलजी असायचे श्रोत्यामध्ये, ते नंतर मला भेटायला यायचे खोलीवर. काका तुम्ही ते मगाशी जे एरे कृष्णा तेरीच्या वसणाला जे लग्गी वाजवली त्याचं मला जरा बोल लिहून द्या. त्याला म्हटलं मी वाजवतो तर तोच लिहून घे म्हटलं. मला ते म्हणजे तसं माझं तसं शिक्षण झालेलं नाहीये. अच्छा, शास्त्रशुद्ध शिक्षण शास्त्रशुद्ध शिक्षण झालं नाही, पण सगळं वाजवतो मी, त्याच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी साथ करतो. बापरे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण सर की कीर्तनासारख्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही इतक्या वर्षापासून कार्यरत आहात आणि शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, पण तरीही आजपर्यंत भरपूर काम केलेलं आहे आपण. नक्कीच. म्हणजे सर असं इथे म्हणता येईल की ऐकणं आणि पाहणं याच्यातनंही आपण बरंच काही शिकू शकतो. भरपूर ऐकणं आणि प्रत्यक्षात उपस्थित ते जास्त महत्वाचं आहे. साथी किती करता हे महत्वाचं नाही, प्रत्यक्षात तुम्ही किती ऐकले लोकांचं, किती वेगवेगळ्या लोकांचं ऐकलंय. त्यांचं राष्ट्रीय कीर्तनकार असतात, त्यांचे विषय वेगळे असतात, हरदासी पद्धतीचे त्यांचे विषय वेगळे असतात. त्या सगळ्यांना सांभाळून ते साथ करते इतकं सोपं नाहीये. काही कीर्तनकार रागीट पण कीर्तनकार असतात. हा, मी तसे अनुभव आलेत. म्हणजे कीर्तनात अपमान करणारे पण काही कीर्तनकार होऊन गेले. प्रत्यक्षात तुला जमत नाही तर तू कशाला आलास असे म्हणणारे पण कीर्तनकार होते. म्हणजे त्यांचे स्वभाव सांभाळून साथी करायचं इतकं सोपं नव्हतं. बरोबर आहे सर. आता गेल्या 50 वर्षापासून आपण या कीर्तन सेवा आपण देत आहात, तर मला जाता जाता आता असा प्रश्न विचारायचा आहे की कीर्तनात तबल्याच्या माध्यमातून तुम्हाला आजपर्यंत काय मिळालं याबद्दल आपण काय सांगाल? कारण तसं पाहिलं तर सर 50 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी झाला. आजपर्यंत हजारो कीर्तनं आपण वाजवली आहेत, इतकी सेवा दिलेली आहेत, तर आपल्याला याच्यातनं काय मिळालं याबद्दल काय सांगाल? कसं आहे की मानधन हे पूर्वी कसं हा लोकाश्रयावर अवलंबून, कीर्तन हा तसं म्हटलं तरी लोकाश्रयावर अवलंबून आहे. पूर्वी ह्याला राजाश्रय होता, आता लोकाश्रय आहे. जे बुवांना बिदागी देतात त्याच्या निम्मी बिदागी आम्हाला मिळायची. त्यामुळं त्यातून चरित्रार्थ चालेल अशातला काही भाग नव्हता. म्हणजे तुटपुंजी बिदागी मिळायची. आणि बहुतेक सगळी कीर्तनं मंदिरातच ना, त्यामुळे जे प्रसाद म्हणून देतील तोच घ्यायचा. अशी ठरवून बिदागी बाबा इतके आलं तर तो नंतर जाता शेवटच्या 10 वर्षामध्ये मग भरपूर पैसे मिळाले. पण त्यावेळेला मात्र जी दिल बिदागी ती त्यातून आम्ही ते सगळं भागवायचं. पण असं आहे की या निमित्तानं ह्या कलेमुळं आपल्याला सगळं भारतभर सगळं भ्रमण करता आलं. बरोबर. कितीतरी ठिकाणी जे आम्ही पोचू शकत नव्हतो, कीर्तनामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि एक चांगला कीर्तनकारच्या साथीचा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळाला. आणि लोकांना त्याचं एक काय म्हणतात त्याला आपण की असे कीर्तनकार, दिग्गज कीर्तनकार आपल्या भागात येत आहेत, असे साथीदार आपल्या भागात येत आहेत, त्या लोकांना त्याचं कौतुक असायचं. आणि त्यांच्या साथीचा अलभ्य लाभ आपल्याला लाभला, सगळ्यात महत्त्वाचा प्रचंड लाभ मिळाला. अच्छा सर, आज आपण इथे आलात आणि आपला पूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर सांगितला, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून धन्यवाद मानते. आज माझं विशेष भाग्य म्हणजे आज दासनवमी आहे आणि या दासनवमीच्या दिवशी आपण माझी मुलाखत घेतात. एक विशेष आनंद मला होतोय, कारण मी सज्जनगडावर सुद्धा बरेच वेळा त्या महोत्सवाला, दासनवमीच्या कार्यक्रमाला साथीसाठी गेलोय. त्यामुळे एक मला आज विशेष आनंद होत आहे. नमस्कार, धन्यवाद.